नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज अश्विनचा वाढदिवस असतो, त्यामुळे आता सर्वजण त्याला अगोदर पाटावर बसायला सांगतात कारण त्याच औक्षण करायचं असतं. औक्षण करण्यासाठी सायली ताट घेऊन येते आणि कल्पनाकडे देते. कल्पना अगोदर पुढे जाते आणि आपल्या लाडक्या अश्विनच औक्षण करते, त्याला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि प्रताप व कल्पना दोघेही त्याला छान असं गिफ्ट सुद्धा देतात. तेव्हा तो खुश होत क्यू मम्मा डॅड असं म्हणतो आणि दोघांच्याही पाया पडत त्यांचा आशीर्वाद घेतो. मग ते दोघेही याला आयुष्यमान भव असा आशीर्वाद देतात. तर कल्पना मागे येते आणि औक्षणाच ताट सायलीकडे देणारच असते. तेवढ्यातच प्रिया पुढे येते, सायलीला थोडा धक्का मारते आणि लगेच तिच्या हातातून जसन ताट हिसकावूनच घेते. ते घरातील सगळेजण पाहतात आणि त्यांना जरा धक्काच बसतो. या हसूनच सगळं काही निभावून नेते आणि पुढे जात अश्विनच औक्षण करू लागते. सायली अर्जुन शेजारी जाऊन उभी राहते. मग अर्जुन रागातच प्रियाकडे पाहत असतो. तरीही सायली आता इशारा करून त्याला शांत राहायला सांगते. मग प्रियाच ऑक्शन करून झाल्यानंतर हे अश्विनला म्हणते की हे तुझं स्पेशल गिफ्ट. तेव्हा तो खुश होतो. तर प्रिया म्हणते उघडून बघ ना त्यामध्ये काय आहे. त्यावेळी तिने दिलेल गिफ्ट तर ते उघडून पाहतो, म्हणतो खरंच खूप छान आहे. मग त्यावेळी प्रिया म्हणते असणारच, कारण मी दिल्य तुला ते गिफ्ट म्हणून ती पूर्णांना सांगू लागते खूप एक्सपेन्सिव्ह आहे हा पूर्णा आजी. हे वॉच त्याचबरोबर लिमिटेड एडिशन आहे आणि तसा माझाही नवरा अनमोल आहेच ना माझ्यासाठी. सर्वांना प्रियाच भलतंच कौतुक वाटतं. त्यानंतर सायली पुढे येते, अश्विनचा ऑक्शन करू लागते. तेव्हा त्याचा चेहरा जरा पडतो. सायली त्याच्या तोंडात मिठाई भरवणार असते, पण तो आता नकार देतो आणि स्वतःच्याच हाताने थोडी मिठाई घेत स्वतःच खातो. सायलीच औक्षण करून झाल्यानंतर ती गिफ्ट आणण्यासाठी जरा बाजूला जाते. मग अश्विन पाटावरून उठतो आणि अगोदर पूर्णा आजींना नमस्कार करतो. तेव्हा त्या आयुष्यमान भव असा आशीर्वाद देतात आणि पाकिटातून काही पैसे काढून अश्विनच्या हातात ठेवतात. मग अश्विन म्हणतो आजी याची काय गरज आहे. तेव्हा त्या म्हणतात खाऊ घे आणि खूप मोठा डॉक्टर हो बाळा. मग सर्वजण हसतात. तेव्हा पुढे अश्विन म्हणतो तुझ्या आशीर्वादामुळे ना मी नक्कीच डॉक्टर होईन. तर अर्जुन सायली दोघेही पुढे येतात आणि अश्विनला गिफ्ट देऊ करतात. तेव्हा अश्विन पुढे येतो, ते गिफ्ट घेतो. अर्जुन पुन्हा एकदा त्याला हॅपी बर्थडे असं म्हणतो. मग अश्विन फक्त थ्यू म्हणून बाजूला होतो. तेव्हा अर्जुन म्हणतो उघड ना प्लीज. अश्विन आता गिफ्ट ते उघडून पाहतो तर त्यामध्ये बस असते, ती पण खेळण्यातली लहानशी बस. मग आता अश्विन ती पाहून खूपच इमोशनल होतो आणि अर्जुनकडे पाहतो. अर्जुनचेही डोळे आता भरून येतात. सर्वजण एकमेकांकडे पाहू लागतात. मग अश्विनला आता खूपच वाईट वाटतं की दादाने मला पुन्हा ती बस देऊन टाकली. तेव्हा अश्विन हा सारखा अर्जुनकडे पाहू लागतो. सायलीला सुद्धा आनंद झालेला असतो, कारण अश्विनच्या चेहऱ्यावर ही बस मिळाल्यामुळे जो आनंद येणार असतो तोच सायली आणि अर्जुनला पाहायचा असतो. मग प्रिया मात्र हसू लागते आणि म्हणते अर्जुन अरे ही खेळण्यातली बस असं म्हणून ती मोठ्याने हसते आणि म्हणते अर्जुन तुझी वकिली चालत नाहीये की. अरे तुझा भाऊ आता मोठा झालाय हे तुला कळतच नाही, कारण तू खेळण्यातली बस गिफ्ट दिलीस का त्याला. तरीही प्रिया अजूनही हसत असते. मग अर्जुन अश्विन अजिबात तिच्याकडे लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतात फक्त आणि फक्त एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा सायली प्रियावर ओरडते गप्प बस नग जरा. प्रिया ही बस देण्यामागे त्यांचा काहीतरी हेतू असेल, तो तुला कळणार नाही, त्यामुळे तू शांत राहिलेलंच ब्र. तेव्हा प्रिया हसते आणि म्हणते अगं गिफ्ट द्यायचं तर काहीतरी एक्सपेन्सिव्ह तरी द्यायचं ना, हे काय असं फालतू काहीतरी असं म्हणून ती अर्जुनला नाव ठेवत असते. तेव्हा सायलीला अजूनच राग येतो आणि ती रागातच प्रियाकडे पाहते. घरातील सर्वजण प्रियाकडे जरा रागातच पाहू लागतात की फालतू वगैरे ही या गिफ्टला का म्हणत असेल. त्यानंतर आता अश्विन खूपच इमोशनल होतो, त्याच्या डोळ्यातून पाणी येतं. मग ते अर्जुनला पाहवत नाही, तेव्हा तोही अगदी इमोशनल होतो.
अश्विन विचारतो खेळण्यातली बस माझी लहानपणीची बस तेव्हा हे ऐकल्यानंतर अर्जुन हो म्हणतो मग आता अश्विनने असं बोलताच प्रियाचा चेहराच मात्र पडतो कारण या बसमध्ये एवढं काय आहे असं तिला वाटतं त्यानंतर घरातील सर्वजण इमोशनल होतात कल्पना प्रताप पूर्णाजीच्या डोळ्यातून खळखळ पाणी येत त्यानंतर सायली गालातच हसते तिला त्या दोघा भावांमधील बॉन्डिंग हे पाहायचं असतं त्यानंतर अश्विन म्हणतो मी 5-6 वर्षांचा असेल तेव्हा तुझ्या खेळण्यातलं मी एरोप्लेन तोडलं होतं आणि जेव्हा तुझं एरोप्लेन तोडलं तेव्हा तू माझ्यावर खूप म्हणजे खूप चिडला होता आणि मला शिक्षा द्यायची म्हणून तू माझी ही खेळण्यातली बस लपवून ठेवली होती मग अश्विन खूपच इमोशनल झालेला असतो तो म्हणतो दादा तेव्हा मी तुझ्या किती मागे लागलो होतो रे की माझी बस दे ना तरीही तू बस दिली नव्हतीस तेव्हा अर्जुन आता इमोशनल होतो आणि बिचाराही रडू लागतो तो म्हणतो तेव्हा लक्षातच आलं नाही रे माझ्या की ही बस तुला पुन्हा द्यायला हवी आणि आपल्या दोघांमध्ये जे भांडण आहे ना ते मिटवायला हवं तेव्हा सायली सुद्धा इमोशनल होऊन दोघा भावांकडे पाहते तर प्रियाचा मात्र राग अनावर होतो पुढे अर्जुन म्हणतो आज मी तुला तुझी ती फेवरेट बस पुन्हा देतोय आता तू हॅप्पी आहेस ना अर्जुन विचारतो रडतच दोघेही एकमेकांकडे पाहतात मग अर्जुन अश्विनच्या डोळ्यातील ते पाणी पाहून आता कल्पना प्रताप देखील रडू लागतात ते दोघेही आता हळूहळू पुढे येतात आणि एकमेकांना अगदी घट्ट मिठी मारतात तेव्हा त्या दोघांमधील प्रेम पाहून त्यांची ती मिठी पाहून इकडे सर्वांना अगदी भरूनच येतं आणि आश्चर्याचा धक्का सुद्धा बसतो की या दोघांमधील वाद भांडण शेवटी मिटलेच आणि या दोघांमध्ये अजूनही तेवढं प्रेम शिल्लक आहे जेवढ्या दोघांचं अगोदर बॉन्डिंग होतं जेवढं प्रेम होतं आणि या दोघांना असं एकत्र पाहून प्रिया मात्र गाल फुगवूनच तेथे उभी राहते मग मनातच ती आता म्हणते की अश्विनला घोळात घेऊन दोघा भावांमध्ये मी चांगलीच भांडणं लावली होती पण त्याचा काहीच उपयोग नाही हे मूर्ख भाऊ लगेच एवढे इमोशनल होतातच कसे हा प्रश्न प्रियाला पडतो त्यानंतर वाढदिवसाचा कार्यक्रम होतो मग आता सायली सर्वांना म्हणते जेवण करून घ्या सर्वजण डायनिंग टेबलवर बसतात अश्विन एक्साइट असतो की आज जेवायला नक्की काय केलं असेल म्हणून तो एक बाउलवरच झाकण काढून पाहत असतो त्यामध्ये रोट्या त्याचबरोबर खीर आणि कढी पनीर आणि बुंदी रायता हे सगळं काही असतं त्यामुळे आता अश्विन खूपच खुश होतो आणि म्हणतो अरे वाह सगळं माझ्या आवडीचं म्हणून त्याच्या आनंदाला अगदी उधाणच येत कारण त्याच्या आवडीत स्पेशल जेवण आज घरच्यांनी बनवलेलं असतं मग आता सर्वजण त्याच्याकडे पाहतच राहतात अश्विनच्या चेहऱ्यावरील आनंद हा सगळ्यात जास्त घरच्यांसाठी महत्त्वाचा असतो मग सायली सुद्धा कौतुकाने आता अश्विनकडे पाहते मग कल्पना म्हणते अश्विन हा सगळा बेत तुझ्यासाठी आहे बरं का त्यानंतर कल्पना म्हणते अरे ॲक्च्युली आम्ही सर्वांनी ठरवलं होतं की दुपारी बाहेर जेवायला जाऊयात म्हणून पण तुझी बायकोच म्हणाली की अश्विनला घरच आवडतं म्हणून तेव्हा आज आपण सगळं घरीच बनवायचं प्रियाला आता खूपच आनंद होतो की बरं झालं आईंनी माझं नाव घेतलं मग ती अश्विनकडे प्रेमाने पाहते आणि हसते त्यानंतर तो म्हणतो थँक्यू सो मच तन्वी आता प्रिया म्हणते अरे त्यात थँक्यू काय अरे तो म्हणतो अगं हा केवढा मोठा स्वयंपाक केला आणि कशाला उगीच तू करत बसलीस एवढं सगळं तेव्हा अश्विनला आता असं वाटतं की माझ्यासाठी प्रियाने खास हे सगळं काही केलं आणि त्यामुळेच तो असं बोललेला असतो पण सगळ्यांचे चेहरे आता पडतात कारण प्रियाने काय घोळ घालून ठेवलेला असतो आणि स्वयंपाक करायचा नाही म्हणून काय काय नाटक केलेली असतात सगळ्यांच्या डोळ्यासमोर अशी स्पष्टपणे उभी राहतात त्यामुळे सर्वजण भोळ्या अश्विनकडे पाहतच राहतात की त्याला माहीत आहे आपल्या बायकोला एवढा स्वयंपाक चांगला करता येतो नाही तरीही तो तिच्यावर अजूनही विश्वास कसा ठेवू शकतो त्यानंतर खोटारडी प्रिया सांगू लागते अरे अश्विन कशासाठी म्हणजे आज तुझा वाढदिवस आहे ना मग तुझ्यासाठी नाही
मग मी कुणासाठी करणार नाटकी आणि खोटारड्या प्रियाकडे सर्वजण अगदी आश्चर्याने पुन्हा एकदा पाहू लागतात, कारण ती सरळ सरळ स्पष्टपणे अश्विन बरोबर आज खोट बोलत असते. प्रताप, अर्जुन, सायली आणि कल्पना हे चौघेही एकमेकांकडे पाहतात, तर पूर्ण आजीना अजिबातच हा खोटारडेपणा आवडत नाही. पुढे आता प्रिया पुन्हा बाता मारू लागते. आईने मला थोडी मदत केली, परंतु नसती मिळाली ना तरीही मी ठरवलंच होतं की तुझा वाढदिवस आहे ना, तो अगदी दणक्यातच साजरा करायचा, आणि म्हणून बघ ना, सगळे तुझ्या आवडीचे पदार्थ केले आहेत. तेव्हा अश्विन एकेका पदार्थाकडे पुन्हा एकदा पाहत असतो. पूर्णा आजी लगेच जागच्या जागेवर तिला झाकतात आणि म्हणतात, तन्वी आजीबा, तू खोट बोलू नकोस. हे ऐकून प्रियाच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. त्यानंतर पूर्णाजी नम्रपणे म्हणतात, हे बघ, तुला जेवण करायला नाही जमलं त्यात काही नवल नाही, पण खोट बोलून दुसऱ्याच श्रेय हे स्वतःवर घेणं हे मात्र चूक आहे आणि ते मला पटत नाही. तेव्हा अश्विन सुद्धा आश्चर्याने पूर्ण आजींकडे पाहतो. मग सायली, प्रताप मात्र गालातच हसतात, कारण ब्र झालं ही प्रियाला ना इथेच झाप असं त्या दोघांनाही मनातून वाटतं. तेव्हा पूर्णा आजी म्हणतात, अश्विन, अरे सगळं जेवण घरी बनवूयात असं तुझी बायको म्हणाली खरं. मग पुढे आता पूर्णा आजी म्हणतात, आजचा सगळा स्वयंपाक कल्पना आणि हिने मिळून केला आहे. तन्वीने कशालाच हात लावला नाही. सत्य परिस्थितीची जाणीव आता अश्विनला त्या करून देतात. त्यामुळे प्रिया आता घाबरते की माझा पितळ लगेच पूर्णाने उघड पाडल. त्यानंतर अश्विन थोडासा रागात प्रियाकडे पाहतो, कारण आजच्या दिवशीही ही माझ्याबरोबर खोट कसं बोलू शकते हा प्रश्न त्याला पडतो. तर सायलीला खूपच आनंद होतो आणि ती पूर्णा आजींकडे व अर्जुनकडे पाहू लागते, कारण पूर्णा आजीने पहिल्यांदाच सायलीचं नाव घेतलेलं असतं. अर्जुन हसतो आणि पूर्णा आजींना विचारतो, पूर्णा आजी, हिने म्हणजे नक्की कोणी जेवण बनवलं? तुला विमलच नाव घ्यायचं का? मग आता विमल तर घरात नाहीये असं अर्जुन इकडे तिकडे पाहत पूर्णा आजींना म्हणतो. पूर्णा आजी म्हणतात, विमलने नाही सांगितलं ना तुला? अर्जुन म्हणतो, मग कोण दुसरा आहे आपल्या घरात, मम्मा? आणि दुसरं कोण असं तो पुन्हा पूर्णा आजींना विचारतो. तर प्रियाला आता खूप राग आलेला असतो, कारण आता पूर्णा आजी सायलीच नाव घेणार असते. तर सायली गालातच हसते आणि अगदी एक्साइट होऊन पूर्णा आजींकडे पाहते की कधी एकदा त्या माझं नाव घेतील. त्यावेळी मनातच विचार करत सायली म्हणते, पूर्णा आजी, आज तुम्ही सगळ्यांसमोर माझ्यासाठी बोललात. लवकरच तुम्ही माझ्याबरोबर सुद्धा पूर्वीसारख्या बोलाल, मला खात्री आहे. त्यानंतर अश्विन विषय टाळतो आणि म्हणतो, माझ्या बर्थडेला मी हे सगळं जेवण फक्त बघत बसायचं का? तेव्हा सायली म्हणते, नाही, मी वाढते की? त्यानंतर आता सायली म्हणते, मी वाढते नाव सगळ्यांना. मग सायली सर्वांना जेवण वाढते. तर सर्वजण एका घासातच खूप छान जेवण झालं आहे, खूप छान टेस्ट आहे असं प्रत्येक पदार्थाची टेस्ट करत म्हणतात. सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर तो दिसत असतो. त्यामुळे सायली सुद्धा खूप खुश असते. मात्र प्रियाचा चेहरा पडलेला असतो. अश्विन कल्पनाला म्हणतो, खूप छान झाले हा मम्मा जेवण. त्यावेळी अर्जुन आणि प्रताप सुद्धा अगदी मिटक्या मारतच खाऊ लागतात. इकडे आता प्रिया रागातच सगळ्यांकडे पाहते आणि मनातच विचार करते, एरवी ही म्हातारी ना त्या सायली समोर माझी बाजू घेत असते, परंतु आज चक्कहीने मला खोट पाडलं. म्हणजे हे काय करतायत? सगळेजण मला एक पाडण्याचा प्रयत्न करतायत आणि हे सगळे एकत्र येतायत असं मला वाटते. मग आता काहीही झालं तरी मी हे होऊ देणारच नाही असं प्रिया मनात म्हणते आणि रागातच सगळ्यांकडे पाहते. तिने अजून एक घास सुद्धा घेतलेला नसतो. त्यानंतर सायलीने सगळ्यांकडे पाहते आणि मनात विचार करते की हे माझं सगळं सुभेदार कुटुंब आहे, हसणारं, एकमेकांवर मनापासून प्रेम करणारं, आणि काही वाटेल ते झालं ना तरीही मी या सर्वांना एकत्र ठेवणारच. त्यानंतर आता सर्वांच जेवण करून होतं. मग अर्जुन सायली झोपण्यासाठी रूममध्ये येतात. सायली थोडं आवरून ठेवत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, अश्विनचा वाढदिवस एकदम हॅपीली सेलिब्रेट झाला, अगदी तुझ्या मनासारखा, हो की नाही? सायली म्हणते, हो. मग तर आता घरातील सगळ्यांचा पळू आता निवळायला लागलाय आणि आईने तर थेट माझ या
सोबतीने पूर्ण स्वयंपाक सुद्धा केला आणि पूर्णा आजींनी सर्वांसमोर थेट माझी बाजू घेऊन प्रियाला ऐकवलं की स्वयंपाक तू नाही तर आईने आणि मी मिळून केलाय असं म्हणून सायली आनंदाच्या भरात अर्जुनचे गालगुच्चेच पकडते तेव्हा तो म्हणतो हो किती तो आनंद की नव्याचेच तू गाल ओढतीयस तेव्हा सायली म्हणते खरं तर मला खूप आनंद झालाय मला असं वाटतं आत्ता जावं आणि पूर्णा आजींचे व आईबाबांचे गाल सुद्धा ओढावेत पण त्यांचे ओढू शकत नाहीये ना म्हणून तुमचे ओढते आणि तसंही तुम्ही आणि ते काही वेगळे आहात का तेव्हा अर्जुन म्हणतो बरोबर आहे माझे गाल ओढ नाही तर नाक ओढ परंतु अशीच हसत रहा आणि जे काही टेन्शन घ्यायचं असेल ना ते जरा शत्रू टीमला घेऊ देत तर दुसरीकडे आता दामिनीला झोप येत नसते कारण तिला अर्जुनने जे काही कोर्टामध्ये स्टेटमेंट केलेलं असतं ते स्टेटमेंट सारखं सारखं आठवतं त्याचबरोबर अर्जुन कशाप्रकारे आता प्रियानेच तो मेसेज केला होता हे सत्य कशाप्रकारे शोधून काढणार आहे हे सुद्धा तिला आठवतं आणि ती डोकं धरून राहते त्यानंतर कोर्टामध्ये जे काही झालं ते सगळं आठवून आता तिला त्रास होतच असतो परंतु अर्जुनने तिला चॅलेंज सुद्धा केलेलं असतं यावेळी प्रत्येक आता हेअरिंगला तुम्हाला एक धक्का मी देणारच तुमच्यासाठी ही पूर्ण हेअरिंग खूप अवघड असणार आहे मग आता असं चॅलेंज अर्जुनने दिल्यानंतर दामिनीचं डोकं काम करायचंच बंद पडतं त्यानंतर ती महिप्तला कॉल करते इकडे महिप्त मात्र अगदी ढाराढोर झोपलेला असतो तर तो झोपेतच आता कॉल रिसीव्ह करतो आणि कोण आहे रे असं विचारतो तेव्हा दामिनी म्हणते शिखरे तुम्ही जरा ताबडतोब मला भेटायला या कारण मला खूप महत्त्वाचं तुमच्याशी बोलायचंय तेव्हा महिप्त आता झोपेतच विचारतो देशमुख बाई तुम्ही खूप महत्त्वाचं तुमच्याशी बोलायचंय तेव्हा महिप्त आता सगळं काजूलीच घेतो आणि म्हणतो देशमुख बाई तुम्हाला जर दिवसाढवळ्या भेटलं तर तुम्ही मला अंगठ्याखाली चेचता आणि आता रात्री सुद्धा तुम्ही स्वप्नात यायला लागलात दामिनी म्हणते शिखरे हे स्वप्न नाहीये जागे व्हा उठा आणि असाल तसे मला भेटायला या असं खूप रागातच ती म्हणते तेव्हा महिप्त अजूनही झोपेतच असतो त्याला असं वाटतं की मला स्वप्नच पडलं की काय दुसरीकडे सायली आणि अर्जुन दोघेही बेडवर बसतात मग सायली म्हणते आपल्या शत्रू पक्षाची तर झोप आता उडाली आहे अहो त्या दिवशी तुम्ही कोर्टामध्ये जेव्हा प्रियाचा चेहरा उघडा पाडत होतात ना तेव्हा मी खरं तर दामिनीचा चेहरा बघत होते कारण तिला धक्का का बसला हे स्पष्टपणे दिसत होतं मग अर्जुन हसतो आणि म्हणतो आय एम व्हेरी शुअर किया तन्वीने दामिनीला सुद्धा सगळं काही खरं खरं सांगितलेलं नसेल कारण ती मुलगी आहे ना कुणाकडेही होनेस्ट नाहीये तेव्हा सायली म्हणते या प्रियाची नाटक ना आपण खरंच खूप सहन केली पण आता अजिबात यापुढे ही नाटक सहन करायची नाहीत असं म्हणून ती अर्जुनचा हात हातात घेते आणि म्हणते मी आता त्या दिवसाची वाट बघतीय ज्या दिवशी दोन गोष्टी घडतील एक तर आपलं घर पूर्वीसारखं पुन्हा एकत्र येईल आणि दुसरं म्हणजे त्या प्रियाचा खोटेपणा सर्वांसमोर येईल तेव्हा अर्जुन म्हणतो प्रियाचा खोटेपणा तर आपण वारंवार सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न करतोच आहोत पण सिनियर आणि तन्वी आत्याची मुलगी तन्वी द ग्रेट अस आपल्या घरच्यांनी ठरवूनच टाकला आहे कारण ती कधीच चुकू शकत नाही असं सर्वांना वाटते आता त्यांचा हा गैरसमज अगोदर आपल्याला दूर करायला हवा सायली म्हणते होईल नका टेन्शन घेऊ अहो घरामध्ये मध्ये मी बघेन आणि कोर्टाचं तुम्ही सगळं सांभाळा आता तो दिवस दूर नाहीये ज्या दिवशी प्रियाचा खोटेपणा सर्वांसमोर येईल असं सायली अर्जुनला सांगते दुसरीकडे महिप्त आता म्हणतो अहो देशमुख बाई रात्रीचे 2 वाजले आहेत कुठे एवढी आग लागली ना मला तेच कळत नाही तेव्हा दामिनी म्हणते आपण ज्या रस्त्यावरून चाललो आहोत रस्त्याखाली आग लागली आहे शिखरे आणि आपण वेळीच पावलं उचलली नाही तर आपली राख होईल मग महिप्त आता डायरेक्ट झोपेतच म्हणतो की देशमुख बाई कुठेही आग लागू द्या मी अजिबात टेन्शन घेत नाही कारण आता आगीवर चालण्याची माझी प्रॅक्टिस तर झालेली आहे त्यामुळे मी टेन्शन घेत नाही माझी 8 तास झोप मी घेतोच आणि ते आरोग्यासाठी खूप चांगलं असतं मी झोपून उठतो आणि मग येतो सकाळी तेव्हा दामिनी रागातच विचारते काय हो शिखरे तुम्हाला काय वाटतं मध्यरात्री मी तुम्हाला ऑफिसमध्ये
इथे कॉफी प्यायला बोलवतीये मी सुद्धा तुमच्यासारखी जर झोपून राहिले ना तर तो अर्जुन सुभेदार आहे ना तो होत्याच नव्हतं करेन तुमच्या मुलीला म्हणजे साक्षीला जन्मठेपेची सुद्धा शिक्षा होईल मग 8 तास काय 20 तास झोपा काढा म्हणजे उठवायला काय मुलगी नसणारच आहे मीनी जेव्हा त्याला धक्का देत म्हणते ना तेव्हा महिप्त इकडे ताडकन उठतो आणि म्हणतो नाही हो मॅडम प्लीज देशमुख बाई असं काही बोलू नका हो तुम्ही जर असं बोललात तर माझ्या लेकीचं काय होईल मग त्यावेळी दामिनी म्हणते म्हणूनच मी तुम्हाला सांगते की स्वतःच्या मुलीला त्या जेलमधल्या व्हाईट साडीमध्ये बघायचं नसेल ना मला असं ताबडतोब येऊन भेटाच ते हा आता महिप्त विचारतो ताबडतोब मग दामिनी म्हणते हो ताबडतोब याच लागेल मग महिप्तचा नाईलाज होतो कारण त्याला साक्षी खूप महत्वाची असते आणि तो तिच्यासाठी काही सुद्धा करायला तयार असतो इकडे अर्जुन सायलीचा हात हातात घेतो आणि म्हणतो मला कोर्टामध्ये अजून जोर धरायलाच हवा कारण तुला तर माहितीये दामिनी अजिबात गप्प बसणार नाही कारण अर्ध्या रात्री उठून सुद्धा ती अगदी केसवर काम करेल मग आता सायली म्हणते करू देत ना तिला जेवढं काम करायचं असेल ना तेवढं करू द्यात कारण देवाचा न्याय हा नेहमी उशिराच मिळतो पण मिळतोच आणि कोण त्याचाही तसंच आहे मग अर्जुन म्हणतो राईट साक्षीच्या अगेन्स्ट आपण जी कोर्टामध्ये चैन तयार करतोय ती आता पूर्ण होणार आहे बस आता एक शेवटची ती लिंक मग साक्षी आणि तन्वी या दोघीही आतमध्ये जातील पण त्या अगोदर आपल्याला दामिनीला गप्प बसवायलाच हवं दुसरीकडे दामिनी महिप्तला समजावून सांगते हे पहा नवीन नाही परंतु जुनच आपल्याला खूप महागात पडणार आहे तुमच्या जुन्या चुकांमधून आपल्याला असं काहीतरी शोधावं लागेल ज्याने आपला फायदा होईल तेव्हा महिप्तला काही कळतच नसतं तो आता विचारतो म्हणजे नक्की काय मला नाही कळलं ती दामिनी हसते आणि म्हणते तुम्हाला जर एवढं कळलं असतं तर तुम्ही मला माझी फी दिली असती का हो शिखरे त्यामुळे आता गुपचूप इथे या मी विचारेन त्या प्रश्नांची उत्तर गुपचूप द्या कारण तो अर्जुन सुभेदारना आता हात धुवून आपल्या पाठीमागे लागणार आहे त्या अगोदरच आपल्याला आपले शस्त्र नीट करून ठेवायला हवीत तेव्हा महिप्त म्हणतो हो बरोबर आहे तुमचं देशमुख बाई आलोच हा असं म्हणून तो फोन ठेवतो दुसरीकडे सायली आता झोपण्याची तयारी करते आणि विचारते ती दामिनी करून काय करणार आहे आणखी खोटं बोलत राहणार कारण प्रिया आणि साक्षीला वाचवण्यासाठी अजून खोटे पुरावे ती उभी करू शकणार आहे का मग अर्जुन म्हणतो साक्षी या खुनामुळे जेलमध्ये जाणारच आहे आणि तन्वीचा खोटेपणा उघड पडणार आहे यात काही गैर नाही मग मला त्याचं जरा टेन्शन आलंय सायली विचारते का हो प्रिया जेलमध्ये जाणार त्याच का तुम्हाला टेन्शन आलंय तेव्हा अर्जुन काहीही बोलता एकदमच गप्प राहतो तेव्हा सायली विचारते अहो सांगा ना का टेन्शन आले तुम्हाला एवढं तेव्हा अर्जुन म्हणतो बघा ना मम्मा पूर्ण आजी सिनियर प्रतिमा आत्या सगळ्यांचा किती मोठा विश्वास आहे नवीवर तिचा खरा चेहरा असा सर्वांसमोर आल्यान खरंच खूप मोठा शॉक सुद्धा बसेल तेव्हा सर वांनी कसं हँडल करायचं आणि अश्विन आणि तो किती प्रेमात आहे तन्वीचे आहे आपल्याला दिसतच आहे तुला माहित आहे ना लास्ट टाइम रियामुळे अश्विन हा चुकीच पाऊल उचलायला निघाला होता यावेळी तो काय करेल ना ते सांगता येत नाही अशी अर्जुनला अश्विनची घरच्यांची खूप काळजी वाटू लागते मग सायली त्याच्या खांद्यावर डोक ठेवते आणि म्हणते नाही यावेळी आपण असं काहीही होऊ द्यायचं नाहीये कारण मागच्या वेळी अश्विन भाऊजींची जी फसवणूक झाली ती पूर्णपणे वेगळी होती पण यावेळी ते असे दुबळे पडणारच नाहीत सगळं काही अगदी ठीक होणार आहे आणि मुळात यापुढे आपण कोणताही वाईट विचार करायचाच नाहीये फक्त सकारात्मक विचार करायचा तेव्हा अर्जुन हो म्हणतो ते दोघेही आता एकमेकांना समजावत असतात परंतु त्या दोघांनाही फक्त घरच्यांचीच काळजी असते कारण प्रियाचा खोटेपणा उघड पडला आणि ती जर जेलमध्ये गेली तर घरातील
सर्वांना किती धक्का बसेल याचंच सायली आणि अर्जुनला टेन्शन आलेलं असतं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली विमल या दोघीही किचनमध्ये काम करत असतात. प्रिया आता पाय आपटत तेथे येते आणि म्हणते, विमल मला कॉफी मिळणार आहे की नाही? तेव्हा विमल शांतपणे म्हणते, थांबा हा तन्वी ताई, मी अगोदर एवढं कणिक मळते आणि मग देते की लगेच तुम्हाला कॉफी करून? प्रिया रागातच म्हणते की मला तुझ्या एवढा थांबायला वेळ नाहीये, मला पटकन कॉफी हवी आहे. मग विमल आता लगेचच कॉफी बनवायला घेणार असते तेव्हा सायली म्हणते, थांबा विमल ताई, हातातली काम सोडून कुणीतरी मुजोरपणे सोडलेल्या हुकमाच्या तालावर नाचायची काहीही गरज नाही विमल ताई. तेव्हा प्रिया आता रागातच विचारते, म्हणजे या मोलकरणीसाठी तू माझ्याशी वाद घालतेस? उद्या म्हणशील तू तिची सेवा कर, मग म्हणशील मला आणि माझ्या या नव्याला घरात राहण्याचा अधिकारच नाहीये आणि इथल्या पैशांवर आमचा अधिकार नाहीये आणि इथलं जे काही आहे ते फक्त तुझा आणि तुझ्या नव्याचा आहे असं प्रिया अगदी हातवारे करून म्हणत असते. प्रियाचा चढलेला हा आवाज पाहून अगदी घरातील सर्वजण हॉलमध्ये येतात आणि प्रियाकडे पाहतच राहतात. सायली रागातच म्हणते, शब्द जरा जपून वापर हा, आणि जर तुला या घरातल्या सोन्याचे हक्क हवे असतील ना तर तशी जरा वागायला शिक. आता या दोघींची भांडण पाहून घरातील सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसतो. अशाच मालिकेच्या अपडेटसाठी आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.